श्री गोविंदगिरी महाराज यांना पहिला राष्ट्रगोदा जीवन पुरस्कार प्रदान। नाशिकमध्ये हा दिमागदार सोहळा संपन्न झालाय। पाहूया याबाबतची सविस्तर बातमी। नाशिकमध्ये पहिल्यांदाच रामतीर्थ गंगा गोदावरी समितीतर्फे नाशिकमधील पवित्र असलेल्या गंगा गोदावरीचं महत्त्व पटवून देण्यासाठी सुरू असलेल्या गंगा गोदावरी महाआरतीच्या निमित्तानं रामजन्मभूमी नासाचे परमपूज्य स्वामी श्री गोविंद देवगिरीजी महाराज यांच्या प्रमुख उपस्थितीत रामसंदेश आणि रामकथेचं आयोजन करण्यात आलं होतं। यासाठी भाविकांची मोठ्या संख्येने उपस्थिती लाभली। शुक्रवारी शहरातील गंगाघाट भाजी बाजार पटांगणावर हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला। यावेळी रामतीर्थ गंगा गोदावरी समितीच्या वतीनं स्वामी श्री गोविंद देवगिरीजी महाराज यांचा पहिला रामतीर्थ राष्ट्रगोदा जीवन पुरस्कार देऊन जाहीर नागरी सत्कार करण्यात आला। तसेच श्रद्धेय गौरांग प्रभूजी, एस्कॉन रामतीर्थ गोदावरी सेवा समिती नाशिक, ज्ञानस्वामी लोकनाथ ट्रस्ट यांच्या वतीनं सर्वांचं स्वागत करण्यात आलं। याबाबत मान्यवरांनी अधिक माहिती दिली। समितीच्या वतीने जो आरतीचा उपक्रम, नाशिकच्या गोदावरीच्या आरतीचा उपक्रम सुरू केलेला आहे, या आरतीचा प्रचार प्रसार होणं, याच बरोबर या गोदा मातेचं नाशिककरांवर असलेलं जे ऋण आहे ते सुद्धा आपण कुठेतरी फेडता आलं पाहिजे। या दृष्टिकोनातून या गोदेच्या पावित्र्याचा प्रचार प्रसार होणं हे सुद्धा रामतीर्थ गोदावरी समितीचं प्रमुख कार्य आहे। आणि त्याच माध्यमातून गोदावरी स्वच्छता असेल किंवा इतर सर्वच उपक्रम आपण या समितीच्या माध्यमातून राबवत आहोत। त्याचाच एक पुढचा परिपाक म्हणून आपण आज हा प्रथम राष्ट्र गोदा जीवन पुरस्कार माननीय सन्माननीय पूजनीय गोविंद देवगिरी महाराज यांना प्रदान केलेला आहे। या ठिकाणी गोदावरी मातेची जी आरती आरंभ केली आहे ते बघून माझ्या तर डोळ्यांचं पारणं फिरलं। अनेक ठिकाणी नद्यांच्या आरत्या, त्या लोकमाता आहेत त्यांच्या आरत्या सुरू झालेल्या मी बघतो, पण या ठिकाणी ज्या पद्धतीनं नियोजनबद्ध आणि त्याला अत्यंत लावण्यमय रूप देऊन आजच्या कार्यक्रमाचं मूळ उद्देश हेच होतं की आपल्या नाशिक शहराचं गंगा गोदावरी या नदीचे जे पावित्र्य आपल्याला जपायचे आहे आणि सर्वात महत्वाचे म्हणजे की आपल्या गंगा गोदावरीचा जे महात्म्य आहे, ज्याच्याबद्दल भाव जो लोकांच्या मनामधला कमी झालेला आहे, तो भाव वाढीस लागला पाहिजे। त्या निमित्ताने आज हा इथे कार्यक्रम आयोजित केलेला होता आणि गंगा गोदावरीचा आरतीचा जो नवीन आपण जे या प्रसंगी संत आचार्य जितेंद्रनाथ महाराज यांच्यासह समितीचे धनंजय बेळे, मुकुंदा शौचे, श्रीनिवास लोया, वैभव क्षेम कल्याणी, अहिल्याबाई होळकर, समितीचे स्वप्नील होळकर यांच्यासह समितीचे सर्व पदाधिकारी आणि सदस्य तथा मोठ्या संख्येने नाशिककर उपस्थित होते। नाइन न्यूज महाराष्ट्रासाठी प्रतिनिधी अनिल केदारे।